नमस्कार. माझं नाव विक्रांत चंद्रमणी जाधव. आज आपण गिरीश उपाध्याय सर यांच्यासोबत चर्चा करत आहोत. त्यांची मुलाखत घेत आहोत टाउन सोल या प्लॅटफॉर्ममार्फत. अ, गिरीश उपाध्याय सर यांचा स्विमिंग हा खेळ आहे. त्यांनी स्विमिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदकं पटकावलेली आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. त्यांची एक ओळख समजून घेऊया, की स्विमिंगमध्ये त्यांनी आत्तापर्यंत किती पदक पटकावलेले आहेत. तर सर तुम्ही तुमच्याबद्दल एक ओळख सांगा. नमस्कार रसिक हो. मी लायन गिरीश रामशंकर उपाध्याय, वय 76 आणि मी स्विमिंग आमच्या तिथे आम्ही विहिरीत वर्धेला स्विमिंग शिकलो. पौंढरना नदीमध्ये जाऊन शिकलो आणि त्यानंतर जो जो आमचा छंद आहे तो आम्ही थोडा कंटिन्यू केल्यामुळे मला 2012ला जून महिन्यात इटलीला डायव्हिंग म्हणजे आपण त्या 3 प्रकारचे डायव्हिंग असतात. त्याच्यात 1 मीटर, 3 मीटर आणि हाय बोर्ड. तर हाय बोर्ड मला ते शक्य झालं आणि त्याच्यामध्ये थोडासा हिमतीचाही प्रश्न असतो. तर त्यामध्ये मी 2012ला इटलीचं मेडल घेतलं. त्याचप्रमाणे 6 प्रकारे डायव्हिंग करावं लागतं तिथे आणि त्याच प्रकारे ती जी मला ती पकड आली त्यानंतर मी रशियाला गेलो. 14 ऑगस्ट 2015ला रशियाला मला हाय बोर्डमधून ब्रॉन्झ मेडल मिळालं. तर 15 ऑगस्टला आम्ही तिथे खूप उत्सवही मनवला आणि चांगल्या प्रकारे जे जे आहे त्यानंतर सुद्धा स्विमिंगमध्ये मी सी स्विमिंग करतो, बॅक स्ट्रोक करतो आणि स्विमिंगमध्ये माझी एक मास्टरी आहे आणि मी इथे वर्धेला 3 स्विमिंग कॉम्पिटिशनही सुद्धा घेतलेले आहे. 2008, 2016 आणि 2019ला. तर आहे की याला आपण स्विमिंग अशी वस्तू आहे की त्यामध्ये तुम्हाला पूर्ण शरीराला नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत होणारा व्यायाम म्हणजे स्विमिंग आहे. परंतु आजची जे आता आता खूप व्यवस्था झालेली आहे आणि नवीन मुलांनी जर स्विमिंगचा छंद असला, तर त्यांचं निश्चितच थोडंसं म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त सुद्धा ते चांगलं आपलं आयुष्य जगू शकाल पुढचं. आणि जर बेसिक स्टॅमिना असला, तर कुठलंही काम करायला त्यांना काहीच प्रॉब्लेम जाणार नाही, असं मला वाटतं. आपण स्विमिंग सुरू करण्यामागे काय प्रेरणा होती? प्रेरणा अशी आहे, की आपल्याला काहीतरी खेळामध्ये लहानपणापासूनच खेळामध्ये थोडा छंद असल्यामुळे आम्ही माझ्या कॉलेज लाईफला सुद्धा बास्केटबॉल आणि फुटबॉल आणि जिममध्ये तिथे जे आपण तिथे योगासन वगैरेची जे तिथे आमच्या वार्षिक उत्सवामध्ये होतं त्यामध्ये मी भाग घेत असतो. आणि स्विमिंग त्यावेळेस फक्त इथे होतं. त्यानंतर वर्धेला जेव्हा ते जवळपास 25 वर्ष आधी जे स्विमिंगचं पूल चालू झालं, तर मग ते जो छंद होता त्याला मी कंटिन्यू केला. कंटिन्यू केल्यानंतर मला पहिल्यांदा 2000 मध्ये मी कॉम्पिटिशनला उतरलो आणि त्यामध्ये काही नंबर वगैरे नाही आला. पण त्यानंतर मी ते कंटिन्यू असं त्या प्रॅक्टिस केली, की त्यामुळे मला इथे भाग पहिले स्टेट लेव्हलला गेलो. इथे बंगलोरला, चेन्नईला, जळगावला, नांदेडला या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेत गेलो आणि नाशिकला मला पहिल्यांदा मेडल मिळालं, तर थोडा माझा उत्सव वाढला 2004 मध्ये. त्यानंतर मी त्याला कंटिन्यू करत गेलो आणि कंटिन्यू केल्यामुळे आणि वर्धेला ती फॅसिलिटी असल्यामुळे इथे वर्धेला 5 मीटरचा डायव्हिंग पूल आहे. मग आम्ही भाग घेतो 10 मीटरमध्ये. म्हणजे 10 मीटर 5, 7.5 आणि 10 ते एकच कॅटेगरी मोजल्या जाते. परंतु 10 मीटरमध्ये कसं आहे, की तुम्हाला थोडंसं बेंडिंग व्हायला वेळ जास्त मिळतो. बरोबर. म्हणजे फिनिशिंग तुमचं जे आहे, की तुम्ही जर थोडंसं पाणी कमीत कमी उडलं, त्यांचं मार्किंग ते असतं, की तुम्ही कमीत कमी तुमची असा आवाज कमी झाला पाहिजे. तुमचे हात-पाय स्ट्रेट राहायला पाहिजे आणि तुमची जे जेव्हा आपण बॅकस्ट्रोक वगैरे मारतो, तर तुमचे हात वरती यायला नको पाहिजे, खालती यायला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारचं त्यांचं ते मार्किंग असते आणि ते करता मला खूप कॉन्फिडन्स आला आणि मी रेग्युलर प्रॅक्टिस प्रत्येक खेळाची करतो. त्याच्यामुळे मला आतापर्यंतच्या वेगवेगळ्यामध्ये 2000 हेवी आल्यानंतर मी पुन्हा नेपाळला सुद्धा जाऊन बॅक स्ट्रोकमध्ये 200 मध्ये मी गोल्ड मेडल घेतला आणि म्हणजे महाराष्ट्र आणि नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये मिळून माझ्याकडे आता 244 मेडल आहे. वेगवेगळ्या फील्डमध्ये मी वेटलिफ्टिंगही करतो आणि बॉडी बिल्डिंग आहे, योगा आहे, सायकलिंग आहे, शूटिंग आहे. या सगळ्या खेळामध्ये मला कसं आहे बेसिक स्टॅमिना आणि बेसिक आपली पॉझिटिव्हनेस असली, तर आपण कुठेही भाग घेऊ शकतो. बरोबर. तर तुमचं मानसिक थोडंसं म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे आणि कुठलीही कॉम्पिटिशन व्हायला जास्तीत जास्त काही आपला नंबर नाही लागेल. पण त्या जाण्याचा जो एक हिंमत आणि जी चेष्टा आपण करतो त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये
यश मिळो कमी मिळो जास्त मिळो पण आपण सहभाग कंटिन्यू घेत राहतो कुठलाही गेम असो त्याच्यामध्ये मी जातो सहभाग घेतो आणि त्याच्याप्रमाणे मुलांनाही घेऊन जातो लोकांनाही सुद्धा मोटिवेशनचं लहान मुलं आहे आम्ही समुद्रात पहिले आमचे पोहणारे लोक बोलणारे समुद्र में कैसा होगा पहिले त्यांना म्हटलं तुम्ही चाला फक्त त्यांना तिथे थोडंसं एक दिवस आधी जाऊन त्यांना प्रॅक्टिस दिली मग एखादा त्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरवल्यानंतर कधी कधी त्यांनी कंप्लीट नाही केलं पण त्याला मग कॉन्फिडन्स येत गेला कारण का समुद्रात कसं पोहणं खूप इझी आहे पण ते थोडंसं मेंटली आणि सायकोलॉजिकल डिप्रेशन येते की बा काही कुठून काही मासोळा येईल काही एखादी शार्प मार आणि कधी साप आला किंवा आपलं ते खारं पाणी असते आणि डोळ्यामध्ये खारं पाणी गेल्यामुळे थोडंसं त्रास होतो आणि तोंडात नाकात ते वेव बरोबर. चालू असतात त्याच्यामुळे त्यांना तो एकदा आला की मग त्याला कॉन्फिडन्स येतो आम्ही असे वर्धेवरून 7-8 लोकांना आम्ही तयार केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की बा आपण काहीतरी लोकांना मोटिवेट करून राहिलो बरोबर. कॉम्पिटिशन घेतो त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राची कॉम्पिटिशन घेतो त्या पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आणि इथे वर्धेला सारख्या शहरामध्ये आम्ही सगळ्यांचा सहयोग आणि ते कॉम्पिटिशन घेत असतो आपण वयाच्या किती वर्षापासून स्विमिंग चालू केलं? जवळपास समजून घ्या आता स्विमिंगचं तर मी सांगतो 2000 पासून म्हणजे त्याच्या आधी स्विमिंग मध्ये यायचं पण कॉम्पिटिशन मध्ये आणि तयारीमध्ये बरोबर 2000 पासून मी चालू केलं 2000. तेव्हा तुमचं वय किती असेल? म्हणजे 2000 म्हणजे 50 वर्षाचं 50. अच्छा. आपल्या दैनंदिन दिनक्रमात स्विमिंग कसा समावेश असतो? स्विमिंगचा कसा समावेश असतो? म्हणजे दैनंदिन दिवसात ना हां, आता मी काय सकाळी काय 1 तास स्विमिंग करतो हां, आणि सायकलिंग करतो हां, त्याच्यामुळे कसं आहे की फिटनेस ठीक राहते हां, आणि त्याच्यामुळे आपण दिवसभर जे चार्जिंग होते हां. आपण कुठल्याही कामाला म्हणा किंवा कोणता आळस येत नाही बरोबर. हां. मी आता 38.38 सायकलिंग करून आलो हं, परंतु मला तुम्हाला असं वाटणार नाही की बा हा माणूस थकला का हं, याचं मेन कारण आहे की रेग्युलर प्रॅक्टिस असली तुमची हं. तर तुमचा जो स्टॅमिना जो आहे तो मेंटेन होतो बरोबर. आणि प्रत्येकाने जर असं सुरुवात केली काही ना काही व्यायाम करायला पाहिजे कोणत्याही हं. प्रकारचा बायकिंग आहे सायकलिंग आहे बॅडमिंटन आहे योगा आहे पायी फिरणं आहे कुठे तुमचं जिथे तुम्हाला सवड पडेल तसं तुम्ही व्यायाम जर केला तर वय वाढल्यानंतर पण आपण स्विमिंग कसं सातत्याने करत आहात? प्रॅक्टिस मेक्स इट परफेक्ट ओके. हां. कोणत्याही वयात जो आपण मोठे मोठे जे प्लेयर किंवा बघतात जे प्रॅक्टिसमध्ये रेग्युलर राहाल हं, तर वयाचा इतका फरक तर पडणार आहे पण इतका नाही पडणार हं, रेग्युलर तुमची प्रॅक्टिस जर असली तर तुमचा जो स्टॅमिना आहे मेंटेन राहतो हं. आणि वयाचा त्याच्यावरती जो प्रॉब्लेम होतो वयाच्या हिशोबाने ते कमी होईल बरोबर. प्रॉब्लेम जो होणार आहे हां. परंतु प्रॉब्लेम कमी होईल आणि तुम्ही रेग्युलर बरोबर जर स्विमिंग केलं हं. तर तुम्हाला मी आता याही वयात मी तिथे जिथे समुद्रात पोहायला जातो किंवा इकडे करतो तो माझा रेग्युलर रोजचं जे प्रॅक्टिस असल्यामुळे ते मला शक्य होते अच्छा. आणि माझा 75 कंप्लीट झालं मार्च महिन्याला 76 वर्ष चालू असूनही हां. मी आताही रेग्युलर सायकलिंग स्विमिंग योगा हे सगळं करतो त्याच्यामुळे फिटनेस चांगला आहे म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर खेळाला वयाची मर्यादा नाही नाहीये. बिलकुलच नाही अजिबात नाही अजिबात नाही. हा सर स्विमिंग आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून काय फायदे देतात? तुमचा आहे की तो जो वे ऑफ अप्रोच आहे किंवा तुमचा जो पॉझिटिव्हनेस आहे तो वाढवतो आणि तुमचं जर मन आणि तुमचं जर पॉझिटिव्हनेस असला तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात मागे पडणार नाही अच्छा. कुठल्याही क्षेत्रात हां. एज्युकेशन असो किंवा बिझनेस असो किंवा तुमच्यावरती कोणताही प्रकारचं जर कोणतं आर्थिक म्हणा हं, मानसिक म्हणा फॅमिलीचं संकट आलं हं. तरी ते झेलण्याची तुमची कॅपॅसिटी असते अच्छा. म्हणजे एकंदरीत शिस्त खेळामध्ये हे जरूर योग्य असणं गरजेचं आहे. सर, आत्तापर्यंत आपण कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलाय आणि त्याचा अनुभव काय आहे? स्पर्धेमध्ये असं आहे की आपण गेल्यानंतर कधी आपला मेडल मिळतात कधी नाही मिळत परंतु कॉम्पिटिशनमध्ये जाण्याकरता आपला जो एक दृष्टिकोन किंवा जायचं हे जे असतं आपलं तिथे हं, मी आतापर्यंत प्रत्येक म्हणजे स्टेट लेवललाही जातो आणि नॅशनललाही जातो हं. म्हणजे इथे देहरादून झालं तिकडे पंजाबमध्ये इकडे तुमचं देहरादूनच्या बाजूला तिकडे धर्मशाळा हां, धर्मशाला. तिथपर्यंत सहजा गेलेलो आहे हं, आणि चेन्नई बेंगलोर औरंगाबाद नांदेड हे सगळ्या गोष्टी म्हणजे कोणतंच गाव बहुतेक माझ्या हिशोबाने हं. पूर्ण भारतात इव्हन अयोध्येला सुद्धा मी मागच्या वर्षी कॉम्पिटिशनला गेलो अच्छा, अच्छा. आणि त्याच्यामध्ये ॲथलेटिक्सची येते
स्विमिंग येतात आणि सी स्विमिंग मध्ये आपल्याला जसं जायचं आहे तर मग ते रत्नागिरीला माळवणला होते ते. हा. तर ह्याच्यामध्ये काय आहे की आपण कॉम्पिटिशनला गेल्यामुळे तुमचं कुठे तुम्ही आहात, कुठे तुमचा कमी स्टॅमिना पडतो किंवा तुमचं काय तुम्ही अजून वाढवायला पाहिजे, तर हा. त्याच्यामुळे तुम्हाला जर नंबर नाही आला तर थोडंसं वाटतं अरे झालं आपल्याला नंबर नाही आला. आता रेग्युलर आपण पूर्ण प्रॅक्टिस करायला पाहिजे. अच्छा. जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे किंवा आमची स्पीड काय कमी झाली. तर त्याप्रमाणे कसं असते की कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा एज ग्रुप असतं. सीनियर सिटीझन आणि याच्यामध्ये जे असते तर 5-5 वर्षाचा एक ग्रुप असतो. हा. 35 ते 40, बरोबर. 45, 50, 55, 60, 65 इव्हन 80 पर्यंत लोक सुद्धा येतात. अच्छा. हा. सर मला एक सांगा, की तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी पहिली स्पर्धा खेळलात आणि त्या स्पर्धेचा अनुभव काय होता? आणि माझी तेव्हा तुम्ही काय शिकलात? मी पहिली स्पर्धा माझी नागपूरला NIT स्विमिंग पूलला झाली हा. आणि मी सगळ्यात शेवटी आलो. अच्छा. बिलकुल वय काय पुढे होतं तेव्हा तुमचं? तर माझं 50-51. अच्छा. ओके. हा. कारण की मी प्रॅक्टिसमध्येच होतो ना. हा. आणि दुसरं काय झालं, की प्रॅक्टिसमुळे नसल्यामुळे मी त्या स्पर्धेपासून हे शिकलो, की जर तुम्हाला जिंकायचं हारल्याशिवाय तुम्हाला प्रेरणा येत नाही. प्रेरणा येत नाही. हां. एकंदरीत म्हणजे हरणं हे गरजेचं आहे. हां, गरजेचं म्हणजे ते आपल्याला परिस्थितीप्रमाणे आपण नाही तिथे टिकलो तर हरणारच आहोत. आणि तुम्ही त्या वयात पण तुम्ही नर्व्हस झाला नाही, नाही, बिलकुल अजिबात तेव्हा nervous demotivate झाला नाही. मी त्यांना म्हणजे त्या कॉम्पिटिशन पासून शिकलो, हां. की बा आता आपण कंप्लीट आता उतरायचं असलं तर आपली नामुष्की होऊ नये आणि आपण रेग्युलर चांगली प्रॅक्टिस करू तर कुठेतरी आपला 3मध्ये, 5मध्ये, 7मध्ये नंबर येईल. अच्छा. आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, की आज कुठल्याही कॉम्पिटिशन आम्ही जातो. चांगले स्पर्धक असतात आणि रेग्युलर पोहणारे सगळे लोक आम्हाला तिथे हो. सगळ्यांचे भेटू. पुण्याला आहे. बरोबर. आणि तुमच्या बंगलोरला नॅशनलला बरेच लोक येतात. म्हणजे हां. प्रत्येक स्टेटमधले जे चांगले चांगले निवडक लोक आहेत हां. ते येतात. अच्छा. सर अशी कोणती स्पर्धा आहे ते जिंकल्यावर तुम्हाला खूप जास्त आनंद झाला? मी आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी बॉडी बिल्डिंगला हां. माझा काही तो विषय नाहीये. पण एक ते माहोल पाहून मी ते बॉडी बिल्डिंगला गेलो आणि मी शिकलो ते. हां. शिकून मग मी त्यांच्याकडे पहिले 4-5 दिवस ट्रेनिंग घेतलं. हां. त्यांचं सगळं जे हे असतं त्याप्रमाणे पूर्ण मी तयारी केली हां. आणि मी बॉडी बिल्डिंगला उतरल्यानंतर त्यांनी माझा विशेष सत्कार केला. अच्छा. म्हणजे आमचे पंकज भोयर जे आहे इथले त्यांनी ते बॉडी बिल्डिंग त्यांच्या वाढदिवसात घेतात हां. आणि हा माझा विषय नसून सुद्धा मी तिथे त्यांच्या बरोबरीत त्यांना पासून शिकून आणि आमची 8 लोकांची अशी बॅच उभी राहते आणि त्यांनी तो एक नंबर घेत असतात. त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे मसल्स, हो. बरोबर. बॅकग्राऊंड, हो. पुढचं, मागचं असं हो. सगळं दाखवायचं असतं. पण मी ते प्रॅक्टिस करून ते केल्यानंतर मला खूप आनंद झाला, की आपण करू शकलो अच्छा. आणि हा नवीन विषय असून सुद्धा मी 3दा कॉम्पिटिशन केली आणि 3दाही मी आपल्या म्हणजे खूप चांगली बॉडी नाहीये, पण तरी मी माझ्या वयाच्या हिशोबाने चांगला करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी खूप मला त्याचा साथ दिला. लोकांनी खूप अ, येऊन त्यांनी सांगितलं, की "भई आपने इतना हिम्मत करके ये आप कर रहे हो, ये बहुत हां. अच्छी बात है." बरोबर. सर आपल्या मते प्रत्येकाने स्विमिंग शिकावी का? बिलकुल शिकवायलाच पाहिजे. स्विमिंग इज जरुरी आहे. स्विमिंग इज माय लाईफ. आणि स्विमिंग जर तुम्ही शिकले, तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा साइड इफेक्ट नाही, कुठल्या प्रकारचा तुम्हाला तिथे फक्त तुमच्या गावात तुम्ही लहान मुलांपासून मुलांनाही घेऊन जा, पालकही उतरू शकतात, लेडीजही उतरू शकतात आणि तुम्ही तिथे जर स्विमिंगमध्ये तुम्ही रेग्युलर असले, तर पूर्ण फॅमिली सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन आणि बरेच असे फॅमिलीजही आहे आणि त्या मुलांना मोटिव्हेशन मिळते आणि फॅमिलीचे जे आहे, ज्यांचं वय वाढून राहिलं, त्यांना सुद्धा पुढच्या रोगपासून मुक्तता मिळेल. बरोबर. सर एकंदरीत ग्रामीण भागात स्विमिंगबद्दल जागरूकता कमी आहे. तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे, ज्या गावात नदी आहे, त्या गावाचे लोकं सुद्धा पहिले कसं नदी ज्या गावात आहे त्याला पोहणं येतं हे गृहीत होतं. बरोबर. पण आता काय झाले आजकालचे जे लाईफस्टाईल म्हणा किंवा मुलं म्हणा किंवा जे आता थोडेसे शौकमध्ये चालले गेले, खेड्यापाड्यामध्ये जो वातावरण आहे खूप खराब आहे. दारूचे शौक, खर्रे, सिगारेटा, गांजा हे ते त्यामुळे काय झालं, की त्यांना या चांगल्या गोष्टीकडे कोणी जात नाही आणि गावात जिथे नदी आहे तिथे तर त्यांनी शिकावं 100% आणि जे जे जाऊ शकत नाही त्यांनी सुद्धा जवळपास कुठल्यातरी स्विमिंग पूलला किंवा विहिरीला बऱ्याच खेळात आमच्या जो बारामतीचे वगैरे लोक तिथे खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीत ते व्हिडिओ पाठवतात आम्हाला. वरतून उड्या मारतात, शिरतात. हां.
तर हे असं जिथे आहे त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की स्विमिंगसाठी कुठच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज काही गरज नाही. काही नॅचरली तुम्हाला तुम्हाला अवेलेबल बिलकुल तिथे फक्त तुम्हाला ते मिळाले की 2-4 रस्ते बांधून घ्यायचे, 2-4 ट्यूब आणायचे. हा मग म्हणजे धोका होऊ नये म्हणून बरोबर हा 2-4 रस्ते टाकून द्यायचे आणि ट्यूबमध्ये हवा भरून आपलं सोडून दिले तर आपण तिथे पोहू शकतो आणि असं हळूहळू शिकता येते. त्या खेड्यामध्ये आपल्याला सुद्धा स्विमिंगचा प्रचार प्रसार होऊ शकतो. सर तरुण पिढी आणि लहान मुलांनी स्विमिंगकडे कसे पाहावे त्यांना आपल्याला काय वाटतं याबाबत आताचं जे लाईफस्टाईल झालेलं आहे त्यामुळे काही स्विमिंग हा असा एक प्रकार आहे की ज्यामध्ये त्यांनी रेग्युलर करावं. असं नाही त्या उन्हाळ्यात केलं मग सोडून दिलं असं नको. त्यांनी जर कंटिन्यू केलं तर त्यांना कॉन्फिडन्स येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं पॉझिटिव्हनेस वाढेल. तर कोणतंही काम जे करतील त्यामध्ये त्यांना इंटरेस्ट येईल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट कसं आहे की दुसरा कोणताच व्यायाम आजकाल कोणी करत नाही. बिना गाडीने कोणी 2 चौरस्ते सुद्धा चालायला तयार नाही. त्याच्यामुळे स्विमिंगमध्ये तुमचं जर तुम्ही रेग्युलर बरोबर करत सकाळ, संध्याकाळ किंवा जसा वेळ मिळतो तसा तुमच्या गावाच्या हिशोबाने करायला पाहिजे. आणि नवीन पिढी आता उन्हाळ्यात मी बघतो तर खूप लोकं येतात, पण पुन्हा सोडून देतात. बरोबर कमीत कमी ठीक आहे, शाळा आहे, कॉलेज आहे. त्यानंतर सुद्धा आपण त्याला एक टाईम तर जाऊ शकतो ना. बरोबर कोणत्यातरी एक टाईमला तुम्ही गेले, तर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचं एक रेग्युलर जे फिटनेस पाहिजे आणि तो स्टॅमिना मेंटेन व्हायला पाहिजे. आणि जी आज काळाची गरज आहे. कारण की पहिले काय होतं की पायी जायचं आहे. आम्ही तर शाळेत कधी मी चप्पलच्या शिवाय चप्पल कधी घातलेली नाहीये. कधी गाडी मिळायची नाही. सायकल मिळाली तर खूप मोठी गोष्ट होती. आता सगळ्या सुविधा ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या दुविधा आहे. माझ्या हिशोबाने सुविधा नाही आहे. बरोबर आवश्यकता आहे तुम्हाला 10 किलोमीटर जायचं आहे, तर तुम्हाला एक चौरस्ता जाण्याकरता सुद्धा तुम्ही गाडीचा वापर करता, तर तुम्हाला फिटनेस कुठून येणार आहे? बरोबर तुम्हाला थोडं बहुत तुम्हाला पायी चालायचं आहे किंवा तुम्हाला सकाळी उठून काहीतरी एखादा व्यायाम किंवा योगासन किंवा प्राणायाम. आणि सकाळी आता काय झालं आहे, की नेचरमध्ये कोणी राहायला तयार नाही. आम्हाला एसी पाहिजे, कूलर पाहिजे, परंतु निसर्गाचा जो व्हिटॅमिन डी जे तुम्हाला शरीरात सकाळचं कवळं होऊन जे मिळते, ते ते तुमच्या शरीरावरती कोणत्याच औषधं त्याची बरोबर करू शकत नाही. इतकं तुम्हाला त्या व्हिटॅमिन डी नॅचरल मिळतं. सर आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल स्विमिंगच्या दृष्टिकोनातून आजच्या तरुण पिढीला जे लाईफस्टाईल आहे, हं. निसर्गाला सोडून चालणे आणि शरीराला कुठल्याही प्रकारचा व्यायाम न देणे, म्हणजे प्रत्येकाच्या शरीराला शिथिलता येईल. आणि शिथिलता आली तर समजून घ्या तुम्हाला कोणताही रोग केव्हाही तुमच्यावर आक्रमण केव्हा करतो माणूस, जेव्हा तुमचे शरीर नबळ पडते किंवा तुम्ही दुबळं पडते, तेव्हा तुमच्यावरती हो शरीरावरती कोणताही बिमारी तुमच्यावरती येऊ शकते. त्यामुळे त्यांनी व्यायाम कुठला ना कुठला करावा. समजा स्विमिंग कोणत्या शहरात नसेल तर जवळपास 2-4 किलोमीटर जायचं, पायी जायचं. किंवा सकाळी तुमच्या तिथे जर कोणतं एखादं बॅडमिंटन आहे तर बॅडमिंटन खेळा, फुटबॉल असेल फुटबॉल खेळा. मुलांनाही तुम्ही कुठे कसं जरुरी नाही की ग्राउंड पाहिजे खूप नाही. कुठे आपल्या जवळपास बॉल घेतला त्यांना मुलांना थोडी चालना मिळते. आपल्यालाही व्यायाम होतो, त्यांनाही व्यायाम होतो. बरोबर अशा प्रकारचं तुम्ही शरीराला जोपर्यंत घाम निघत नाही, तोपर्यंत तुमचं काहीही तुम्हाला पुढच्या पेनक्रियाज वाढतात. आणि त्याचं सगळ्याचं मेन कारण ते आहे की तुम्हाला जे मेहनत करून जे तुम्हाला मिळालं पाहिजे. जसं एक आम्ही प्रत्येकाला सांगत असतो, जो रोज नहाते हैं, वो सिर्फ कपड़े बदलते हैं, लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं मेहनत करके, वो इतिहास बदलते हैं. एक नंबर सर पसीने से नहाएंगे ना तभी इतिहास बदलता है, इतना एक दिन. हो बरोबर बरोबर यही मेरा कहना है कि भैया पसीने से नहाओ और तुम अपने जीवन को सफल बना. नहीं तो क्या होता है, आपके पास में करोड़ों रुपए में हमारे अलग अलग फील्ड में, मैं व्यापारी में मेडिसिन एसोसिएशन भी था और आखिर काफी काफी अलग अलग पैसे वाले लोगों में रहता हूँ. उनके हाथ में सब कुछ रहता, लेकिन अगर आपने पेड़ा दिया ना, पिट्ठू सा पेड़ा लेता, "अरे भैया प्रसाद है ना, अरे आधा तो ले, नहीं नहीं शुगर है." तो क्या तेरे काम की भैया तेरा पैसा. और मेरे को ये आधा एक पाव रबड़ी बोला, मैं खड़े खड़े पी जाता. बरोबर बरोबर क्यों? क्योंकि पचाने की शक्ति है, बरोबर हाँ रोज का व्यायाम है. बरोबर इसलिए मेरा यही कहना है कि पैसा आपका सब कुछ नहीं है, बहुत कुछ है. हाँ पैसे से आपको नींद नहीं आ सकती, खरीद सकते. बरोबर पैसे से आप शारीरिक दवाइयाँ खरीद लेंगे, लेकिन पैसे से आपके पास में शारीरिक स्वास्थ्य नहीं आएगा. बरोबर बरोबर पैसे से आपको आपने टॉयलेट बनाया आप 50 लाख का, लेकिन साफ कब होगा?
बरोबर बरोबर. हाँ, नींद नहीं आएंगे आपको, आप गोलियां खाओ तो वो आदत पड़ जाएंगी। आपके पास में बहुत अच्छा बेडरूम है, एसी लगा है, लेकिन नींद किसके खरीद के थोड़ी मिलती है। आप पसीना बहाओगे तो आपको कहीं पे भी नींद आ जाएंगे। हमको बोलो नीचे सो जाते। बरोबर बेचारे गरीब लोग देखो कुछ नहीं रहता, लेकिन उनको नींद कैसी आती है? क्योंकि मेहनत करते हैं। बरोबर. और अभी के लाइफ स्टाइल तो इतनी गलत ही बोलूंगा मैं कि वो अभी वो लाइफ स्टाइल को जितना जरूरी है उतना ही वापरो। सुविधा जो है ये दुविधा है। बरोबर. सुविधा से पहले हमारे पास में रिमोट नहीं था तो हम लोग उड़ के जाते थे, चलते थे, फिरते थे। उसके बाद में कहीं पे भी जाना रहता तो नजदीक में साइकिल मिल गई तो बहुत बड़ी बात है, नहीं तो पैदल जाते थे। चप्पल नहीं मिलती थी मैट्रिक तक के, बोलो यार एनसीसी पहले कंपलसरी था। मेरा जो फिटनेस का मेन कारण यह है कि मैंने बचपन से लेकर के 6 साल एनसीसी किया, कॉलेज लाइफ में, स्कूल लाइफ में। हाँ. उसकी वजह से क्या है कि वो अपन फिटनेस फिट रहने से आर्मी अटैचमेंट कैंप पूना में मैंने किया, दिल्ली परेड मैंने किया। उससे कॉन्फिडेंस भी बढ़ गया और आपका स्टेमिना भी बढ़ गया। स्टेमिना जो बढ़ने की वजह से अपन कोई भी खेल में जाएंगे तो आप कुछ तो भी थोड़ा सा आपका एक परफॉर्मेंस दिखेगा। कुछ भी नहीं किया रहेगा तो कुछ नाही कर सकेंगे. बरोबर. सर, एकंदरीत स्विमिंग जर शालेय जीवनात चालू केलं, तर त्याचा शिक्षणासाठी आणि करिअरसाठी कशाप्रकारे बघा वापर होतो? कसं आहे, तुमची जर बुद्धी चालना केव्हा मिळणार? तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट आहात तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. आणि फिजिकली आणि मेंटली फिट करण्याकरता स्विमिंग आणि व्यायाम हे खूप अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आमच्या वयात आम्ही बघतो लोक विसरून जातात, बोलतात एकच वस्तूला 3-3 दाल बोंबलतात बरोबर. किंवा त्यांच्या हिशोबाने त्यांचं जे विसरघोळेपणा येतो. काय येतो? कारण की शिथिलता आली शरीरात. बरोबर. आणि आताचे जर मुलं किंवा जे शिक्षण शिकून राहिले तर त्यांनी जर त्यांच्यामध्ये चपळता आणि तर त्यांच्यामध्ये त्यांनी जर थोडंसं ते शरीराला व्यायाम दिला तर डोकंही चांगलं राहील आणि मन चांगलं तर तुमचं सगळं चांगलं. रसिक हो मित्रांनो, तुम्हाला टाउन सोल हा जो एक प्लॅटफॉर्म आहे, आपण त्यांच्याशी जुडले तर तुमचे कोणताही प्रश्न किंवा तुमचे व्यक्तिगत किंवा तुमचे खेळासंबंधित किंवा तुमचे पर्सनल कोणताही संबंधित जे असेल तर तुम्ही त्यांना जॉईन करा. निश्चितच तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. करिता आपण टाउन सोल या प्लॅटफॉर्मवर जॉईन व्हावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि तुमच्या ओव्हरऑल करिअरबद्दल तुम्ही सांगितलंत. जेणेकरून युवा पिढीला मोटिवेशन मिळेल आणि ते स्विमिंग या क्षेत्रामध्ये जास्त वळतील आणि तिथे स्विमिंगला एक करिअर म्हणून निवडतील. तुमचा टाइम दिल्याबद्दल टाउन सोलला नाही, नाही, माझा हा आवडीचा विषय आहे आणि मी स्वतःला गौरवान्वित समजतो की तुमच्यासारख्या लोकांनी येऊन मला माझ्याकडून तुम्ही माझा जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही माझ्याकडून करून घेता. कर्तव्य त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. नाही, नाही. धन्यवाद सर, टाइम दिला.